वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर चला मग आता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे तर हा थोडा वेगळा आहे। वेगळा म्हणण्यापेक्षा मी तुमच्यासोबत आज बोटनेकच्या खूप सुंदर सुंदर मी स्वतः शिवलेल्या ब्लाऊजच्या डिझाईन शेअर करणार आहे। कारण आता सध्या बोटनेक ब्लाऊजचं खूप ट्रेंड चालू आहे आणि आपल्याला बोटनेक ब्लाऊज म्हटलं की कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही। ब्लाऊज पीसनुसार किंवा काठपदरची साडी असेल, ब्लाऊज पीस ब्रॉकेट टाईप असेल किंवा प्लेन असेल, काठ यूज करायचा असेल, मग बोटनेकमध्ये डिझाईन होईल का नाही हे बरेचसे प्रश्न पडतात। आणि बोटनेकचा ट्रेंड चालू असल्यामुळे आपल्यालाही कुठेतरी वाटतं की आपण बोटनेकमध्येच डिझाईन बनवावी। सो आज मी तुमच्यासोबत टोटल 15 बोटनेकच्या ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या जेवढ्या काही डिझाईन्स आहेत त्या सगळ्या डिझाईन्सचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहे। तेही इतक्या सोप्या पद्धतीने की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला ते व्हिडिओ बघून सहजच अशा छान छान डिझाईन्स बनवता येतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची पद्धत सुद्धा खूपच सोपी आहे। आणि जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तरी तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, चला मग आता मी तुम्हाला 1 बाय 1 डिझाईन्स दाखवते आणि यातल्या ज्या काही डिझाईन्स आवडत असेल तर त्या तुम्ही स्वतः शिवू शकता किंवा तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आयडिया देऊ शकता। ठीक आहे, सो बघा मग ह्या एवढ्या अशा डिझाईन्स आहे आणि आता 1 बाय 1 आपण बघूयात। तर बघा ही आहे पहिली डिझाईन, तुम्ही बघू शकता शेप खूप सुंदर आहे। मध्ये मोठे मोठे आपण गोल्डन कलरचे 3 बटन्स लावलेले आहे, खाली ना नॉट ओवून घेतलेली आहे। तर ती थोडीशी लूज करायची म्हणजे ती व्यवस्थित इथे दिसेल। हे बघा सिंपल फॅब्रिकचे खाली लटकन बनवलेले आहेत, तुम्ही रेडीमेड लावले तरी चालेल किंवा असं। आणि ही डिझाईन सुद्धा खूप सुंदर दिसते, असं प्रिंटेड टाईप जर का तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल तर अशी छानशी ट्रेंडिंग बोटनेक ब्लाऊज तुम्ही नक्की स्टिच करून बघा। याचा सुद्धा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे। आणि अजून महत्त्वाचं म्हणजे आता ज्या काही डिझाईन्स दाखवते तर यातल्या बऱ्याचशा डिझाईन्स अशा आहेत की तुम्ही म्हणजे बऱ्याचशा आपले सबस्क्रायबर आहे, यूट्यूब फॅमिलीतले मेंबर्स आहेत, त्यांनी मला व्हॉट्सअपला फोटो पाठवलेला आहे, काही कमेंट केलेली आहे की काठाची डिझाईन पाहिजे आणि ह्या ब्रॉकेट टाईपवर कशी मॅच होते अशा। म्हणून मग मी त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार ह्या यातल्या बऱ्याचशा ब्लाऊज डिझाईन स्टिच केलेला आहे। तुम्हाला सुद्धा जर का कुठली वेगळी डिझाईन आवडत असेल किंवा तशी बघायचं असेल शिवायची कशी हे माहीत नसेल तर तुम्हाला कमेंट करू शकतात, मी नक्कीच तुमची डिझाईन जो पॅटर्न आहे तर तो कसा कटिंग स्टिचिंग करायचा ते एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। ठीक आहे, त्यानंतर बघा आता ही आहे आपली पुढची डिझाईन, काठापासून बनवलेली। बघा पैठणी साडीवरच्या ब्लाऊजचा हा बॅक पार्ट आहे, तुम्ही बघू शकतात खाली काठ लावलेला आहे। इथे ना आपल्याला लटकन्स लावायचे आहेत। तर मी सिल्क थ्रेडचे रेड कलरचे जे काही लटकन आहे ना तर ते व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। हे बघा इथे असे एक सेंटरला दोन्हीकडनं असे आपल्याला टोटल 5 लावायचे आहे, म्हणजे ही ब्लाऊज डिझाईन अजून सुंदर दिसेल। ठीक आहे, आणि खाली आपण इथे काठ लावलेला आहे। त्यानंतर बघा ही आहे पुढची डिझाईन। ॲक्च्युली बोटनेकमध्ये सुद्धा आपण इतकी सुंदर चौकोनी गळ्यावर डिझाईन बनवू शकतो। आणि मी मध्ये इथे लावलेला आहे एक छोटासा बो, तर त्या बोच्या मध्ये आपल्याला इथे एक गोल्डन बटन लावायचं आहे। गोल्डन वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही लावू शकता। तर बघा ही सुद्धा चौकोन गळ्यावर बोटनेकमध्ये खूप सुंदर डिझाईन होते आणि ही सुद्धा छानच दिसते। त्यानंतर बघा ही आहे आपली पुढची डिझाईन, खाली मी कॉन्ट्रास्ट किंवा साडीला मॅच होणारे कलरचे तुम्ही इथे त्रिकोण लावू शकतात। मध्ये सेंटरला एक ना सिंपल असं लटकन लावायचं, म्हणजे नाही लावलं तरी चालेल पण लावलं तरी सुद्धा ब्लाऊजला छान असं लुक येते। सो मग तुम्ही नक्कीच लावा। हे बघा, तर याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे। तर या जे काही डिझाईन्स आहे यातल्या काही कॅनव्हास पेपर लावून बनवलेले आहेत, काही विना कॅनव्हास पेपरचे बनवलेले आहेत। सो त्याचं मी त्यानुसार व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कॅनव्हास पेपर कसा लावायचा, कसं स्टिचिंग करायचं व्यवस्थित, तर ते व्हिडिओ बघून तुमच्या नक्कीच लक्षात येईल। त्यानंतर बघा ही आहे आपली पुढची डिझाईन, तर ही डिझाईन सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे। खूप साऱ्या कस्टमरने बोटनेकमध्ये अशा पॅटर्नची डिझाईन माझ्याकडून स्टिच केली, हा शेप खरंच खूप सुंदर दिसतो। तर अशी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आणि बघा ही आहे थोडी वेगळ्या प्रकारची आहे, बोटनेक मधलीच ब्लाऊज डिझाईन तुम्ही इथे बघू शकता। तर ही डिझाईन बनवायला थोडासा टाइम लागतो पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसते, हे पूर्ण असं स्प्रेड होणार आहे व्यवस्थित। तर मग अशी पॅटर्न मधली ब्लाऊज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे कटिंग स्टिचिंगचा आणि खूप सुंदर डिझाईन आहे, यामुळे नक्कीच तुमचा ब्लाऊज खूप छान असा रेडी होईल। त्यानंतर बघा ही आहे पुढची डिझाईन आपली,
तर मी ॲक्च्युली ना हा शेप पण खूप चालू आहे आणि यामध्ये मी फ्रिल लावलेली आहे. तर तुम्ही सुद्धा साडीला मॅचिंग कॉन्ट्रास्ट कलरचे कपड्याची फ्रिल लावू शकता. जर बघा असा सिंपल ब्लाऊज असेल आणि तुम्हाला जर बोटनेकमध्ये डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही अशी नक्की ट्राय करू शकता. याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे आणि ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीची कटिंग स्टिचिंग. त्यानंतर बघा ही आहे आपली पुढची डिझाईन. तुम्ही ते बघू शकता छान असे बो लावलेले आहे खाली आणि वरती. हे बघा त्याच्यामध्ये एक गोल्डन बटन सुद्धा लावलेलं आहे दोन्ही पण याच्यामध्ये. तर हा प्रिंटेड ब्लाऊज आहे ना, ब्लाऊज पीस फुलांचा, तर त्यालाच कॉन्ट्रास्ट कपड्याचे बो लावलेले आहेत आणि इथे लेस सुद्धा कॉन्ट्रास्टच लावलेली आहे. सो खूप सुंदर अशी बघा ही सुद्धा बोटनेक ब्लाऊज डिझाईन आहे आणि यामुळे सुद्धा खरंच ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. सो अशी छानशी बोटनेक मधली डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर बघा ही असं मल्टी कलरचा ब्लाऊज पीस वगैरे असेल किंवा तुम्ही कशावरही बनवू शकता. असं काही नाहीये का सेम असेच ब्लाऊज पीस पाहिजे तुम्हाला डिझाईननुसार. कुठल्याही ब्लाऊज पीसवर तुम्ही ह्या डिझाईन ट्राय करू शकता. तर बघा हा शेप सुद्धा खूप सुंदर आहे. खाली बघा सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवले आहे, त्रिकोणाचा आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे बघा मल्टी कलरचा आहे. त्रिकोण लेस त्रिकोणी आहे, छान अशा डिझायनर आहे, गोल्डनच यूज केलंय पण. सो असं छानसं शेपची बोटनेकमध्ये डिझाईन खूप सुंदर दिसते. सो अशी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा शेप आलेला आहे आणि ॲक्च्युली ना इथे मध्ये आणि खाली 2 असे टोटल आपण 3 छोटे छोटे बो लावलेले आहे. लेस सुद्धा छान अशी यूज केलेली आहे गोल्डन कलरची. ॲक्च्युली गोल्डन कशावरही सहज मॅच होतं, पण जर तुम्हाला साडीला किंवा ब्लाऊजला मॅच होणारा कॉन्ट्रास्ट कपडा जर यूज करायचा असेल तर तुम्ही करू शकतात. म्हणजे कॉन्ट्रास्ट कपड्याची लेस कलर कॉम्बिनेशन. हे बघा आणि ना सध्या ह्या त्रिकोणच्या लेसचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे. सो खूप कस्टमरची पण रिक्वायरमेंट असते आणि ब्लाऊज डिझाईनला सुद्धा सुंदर लुक येतो. सो तुम्ही सुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर असं लुक येईल आणि याचा सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. त्यानंतर आपली ही आहे पुढची डिझाईन. तुम्ही बघू शकता इथे ना सिंपल छोटंसं एक गोल्डन बटन, पॅच, मनी काही पण तुम्ही लावू शकता. आणि बघा किती सुंदर हे छोट्या छोट्या पट्ट्या तयार केल्या, त्यामधून गोल्डन नॉट होऊन घेतलेली आहे आणि साडीला मॅच होणारी बघा मी इथे पिंक आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस लावलेली आहे. आणि हा ब्लाऊज सुद्धा घातल्यावर खूप सुंदर दिसतो. हा बो घातल्यानंतर ना ॲक्च्युली स्प्रेड होतं, त्यामुळे तर ब्लाऊज डिझाईनला अजून सुंदर असं नक्कीच लुक येईल. तसं अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर बघा ही आहे पुढची डिझाईन. तर ॲक्च्युली ना बॅकलेस टाईप आहे ही. खाली फक्त नॉट आहे आणि इथे ना मध्ये हुक पट्टी केलेली आहे बघा. पण मी सध्या इथे ना एक पिन टाकलेली आहे म्हणजे ते व्यवस्थित राहावं यासाठी. तर ही सुद्धा एक सबस्क्रायबरचीच रिक्वायरमेंट होती की बॅक हुक पाहिजे होता आणि फॅन्सी लुकमधला. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता. ही त्रिकोण कॉन्ट्रास्ट कपड्याची मी इथे यूज केलेली आहे. लेस सुद्धा सिंपल असे गोल्डन लावलेली आहे. हे बघा किती सुंदर असं कॉम्बिनेशनची ही आपली डिझाईन झालेली आहे आणि ही याच्यामुळे सुद्धा ब्लाऊज खूप छान फॅन्सी लुकमध्ये रेडी होतो. सो तशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता. त्यानंतर बघा ही आहे आपली पुढची डिझाईन. तर मी इथे ना सिंपलच त्रिकोणचे लटकन बनवून घेतलेले आहे, पण अस्तर लावून बनवलेले आहे असे गोलाकार. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला मी ना लेस सुद्धा लावलेली आहे. थांबा एक मिनिट मी ते सरळ करते, ते असे दाबले गेलेले आहेत थोडेसे. हे बघा आणि त्यामध्ये गोल्डन मनी टाकून हे लटकन मी ह्या शेपला लावलेले आहे. वरती बघा एकदम बारीकशी लेस आहे आणि खाली छान असं कलर कॉम्बिनेशनची. सो ही सुद्धा खूप सुंदर ट्रेंडिंग अशी आपली ही बॅकनेक डिझाईन आहे बोटनेकमध्ये. सो अशी तुम्ही सुद्धा ट्राय करा. घातल्यानंतर खूप सुंदर लुक येतं बघा. आणि ह्या लटकन्समुळे सुद्धा ब्लाऊज डिझाईन खूप छान दिसते आणि नक्कीच ह्या छानशा डिझायनर ब्लाऊजमुळे आपली साडी सुद्धा खूपच सुंदर दिसेल. सो नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर बघा ही आहे पुढची डिझाईन. ते फ्रिल लावलेलं आहे. ह्या शेपचे सुद्धा डिझाईनचं खूप ट्रेंड चालू आहे. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि महत्त्वाचं म्हणजे याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तेही एकदम सोप्या पद्धतीने. सो नक्की ट्राय करून बघा. आणि त्याच शेपमध्ये बघा जर तुम्हाला फ्रिल लावायचं नसेल, म्हणजे इथे आपण फ्रिल लावलेलं आहे, जर नसेल लावायचं तर तुम्ही अशा पद्धतीने एखादी लेस लावू शकता सिंपल अशी. तर हे सुद्धा घातल्यानंतर व्यवस्थित शेप स्प्रेड होतो आणि अजून छान दिसतो. हा थोडासा डीप आहे आधीच्यापेक्षा, थोडा किंचितचा शेप सुद्धा थोडा वेगळा आहे. सो ही जी काही डिझाईन आहे तर याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. म्हणजे आता मी तुम्हाला जेवढ्या काही डिझाईन्स दाखवल्या ना तर त्या सगळ्या डिझाईन्सचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. आणि आता तुम्हाला यापैकी ज्या काही डिझाईन्स आवडल्या असतील किंवा तुमच्या कस्टमरला यापैकी याची आयडिया देऊ शकतात आणि
ह्या 15 बोटनेकच्या डिझाईन्सपैकी तुम्हाला कस्टमरला जी डिझाईन आवडेल तर ती डिझाईनचा व्हिडिओ बघून तुम्ही अशी डिझाईन सहज बनवू शकता. सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, चला मग आता आज फायनली मी तुमच्यासोबत 15 बोटनेकचं खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन शेअर केलेला आहे. सो अशा छान छान डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. याचाच अर्थ नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळतील, ते शोधण्याची गरज सुद्धा पडणार नाही. ठीक आहे, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.